पुणे जिले के भोर तालुका में स्थित बनेश्वर फाटा से वन विभाग की कमान तक जाने वाले रास्ते की खस्ता हालत को लेकर सांसद सुप्रिया सुळे ने कड़क धूप में अनिश्चितकालीन धरना आंदोलन शुरू किया। ये रास्ता पिछले कई वर्षों से संकीर्ण और कच्चा पड़ा हुआ है और इसके कंक्रीटीकरण की लगातार मांग की जा रही थी, लेकिन प्रशासन की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाए गए। सांसद सुप्रिया सुळे ने बनेश्वर फाटा से वन विभाग की कमान तक जाने वाले रास्ते के कंक्रीटीकरण की मांग को लेकर पुणे में अनिश्चितकालीन धरना शुरू किया। उन्होंने कहा कि पिछले 2 वर्षों से प्रशासन से आग्रह करने के बावजूद कोई प्रतिक्रिया नहीं मिली। सुळे ने प्रशासन की लापरवाही पर आरोप लगाते हुए कहा, देश में मेट्रो बन रही है लेकिन 1.5 किलोमीटर का रास्ता नहीं बनता, ये दुर्भाग्यपूर्ण है। इस आंदोलन में स्थानीय लोगों और कार्यकर्ताओं का समर्थन मिला और वे प्रशासन से त्वरित कदम उठाने की मांग कर रहे हैं। ज्या शहरांमध्ये करोडो रुपयाची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते गडकरी साहेबांच्या नेतृत्वात राज्यात नाही देशात होत आहे। गडकरी साहेबांकडे कधी आम्ही कामानी गेलो की गडकरी साहेब कधीच नाही म्हणत नाही। आणि या देशात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या टीमच्या पाठपुराव्यामुळे आज एवढा मोठा रस्ते तुम्ही सगळेच बघताय झालेले आहेत। चांदणी चौकातला तो मोठा लिंक झाला असेल, त्याच्यानंतर आपला एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे। आणि दुर्दैव आहे की 1.5 किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आलेत, हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे। गेले 6 महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा। तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आहे आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे। अरे पीएमआरडीएचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, तो आमच्या पदरात कधी पडणार? नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील, शिवभक्त असतील, लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात, शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष। आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता कितीसाठी? त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय। म्हणजे कलेक्टर झालं, पीएमआरडीए झालं, जिल्हा परिषद झालं, सगळे मंत्रालय झालं, सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत। आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो। 1.5 किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा, नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा 1.5 किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार त्या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय, काय सांगू तुम्हाला। अडचण पैसे आणि काय अडचण असू शकते? परवानगी तर आपण काहीच मागत नाहीये, आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता, त्याच्यात खड्डे आहेत, तो नीट करा, एवढीच आमची। आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर 900 कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो। त्याला 1, 2, 3 वर्ष घ्या, आम्ही समजू शकतो, मोठा निधी आहे, पण 1.5 किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा, एवढं तरी करा तुम्ही। हे काय आता जास्त मागणी करतायत का मला?